तुम्ही कधी शांतपणे गोल्डमध्ये ट्रेड करत बसला आहात आणि अचानक 5 मिनिटात मार्केट 100 पिप्स वर किंवा 100 पिप्स खाली कोसळले? तुमचा टॉप लॉस हिट झालाय किंवा जर तुम्ही योग्य दिशेने असाल तर तुमचा मोठा जॅकपॉट लागलाय. तुम्ही विचार केला असेल की हे अचानक असं काय झालं, कोणती बातमी आली? मित्रांनो, या सगळ्या मोठ्या हालचाली मागे 90% वेळा एकाच गोष्टीचा हात असतो, एका मीटिंगचा हात असतो, जिला जगभराचे ट्रेडर्स म्हणतात द फॅड मीटिंग. नमस्कार मित्रांनो, मी आहे अक्षय आणि ड्रीम ट्रेडर अक्षय मध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या या 10 मिनिटाच्या डिटेल व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोप्या मराठीत समजावून सांगणार आहे की फीड मीटिंग नक्की काय बला आहे, हे हॉकीज आणि डोवीज काय असतं, आणि सर्वात महत्वाचं, एक ट्रेडर म्हणून या बातमीवर तुम्ही ट्रेड कसा करू शकता आणि मोठ्या नुकसानापासून कसं वाचू शकता. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण जर तुम्ही गोल्ड किंवा फॉरेक्स मध्ये ट्रेड करत असाल तर हा व्हिडिओ तुमची ट्रेडिंग करण्याची पद्धत कायमची बदलून टाकेल. चला सुरू करूया. तर मित्रांनो, सगळ्यात आधी हे समजून घेऊ की फेड म्हणजे आहे तरी कोण. फेड म्हणजे फेडरल रिझर्व्ह. सोप्या भाषेत सांगायचं तर फेड ही अमेरिकेची सेंट्रल बँक आहे. जशी आपल्या भारताची सेंट्रल बँक कोणतीही, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आरबीआय. आता आरबीआयचं काम काय? आपल्या रुपयाला कंट्रोल करणे, देशाची महागाई नियंत्रणात ठेवणे, बँकांना कर्ज देणे. तसं फेडरलचं काम आहे US डॉलर कंट्रोल करणे आणि अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला स्थिर ठेवणे. पण मग आपल्याला अमेरिकेच्या बँकेचं काय करायचं? कारण मित्रांनो, US डॉलर ही जगाची रिझर्व्ह करन्सी आहे. जगातला सगळा मोठा व्यापार, मग तो सोन्याचा असो, क्रूड ऑइलचा असो, तो डॉलरमध्ये होतो. म्हणूनच जेव्हा डॉलरमध्ये थोडी जरी हालचाल होते तेव्हा संपूर्ण जगाचं मार्केट, आपलं सोनं, आपलं फॉरेक्स मार्केट, एवढंच काय आपलं शेअर बाजार, सेन्सेक्स, निफ्टी सुद्धा हादरतो. म्हणून फेड काय करते यावर लक्ष ठेवणं ट्रेडर म्हणून आपलं पहिलं काम आहे. आता फेड तर कळालं, पण ही फेड मीटिंग काय आहे? या मीटिंगचं खरं नाव काय आहे? FOMC मीटिंग म्हणजे फेडरल ओपन मार्केट कम्युनिटी. ही मीटिंग वर्षातून 8 वेळा होते, साधारण दर 6 आठवड्यांनी. या मीटिंग मध्ये फीडचे चेअरमॅन सध्या जेरोम पॉवेल आणि अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील इतर मोठे अधिकारी एकत्र बसतात. ते 2 दिवस चर्चा करतात. कशावर? अमेरिकेत नोकऱ्या किती आहेत, महागाई किती वाढली आहे, देशाचा विकास कसा चालू आहे. आणि या सगळ्या चर्चेनंतर ते एक सर्वात मोठा निर्णय घेतात, जो निर्णय संपूर्ण जगाचा मार्केट एका मिनिटात हलवून टाकतो. तो सर्वात मोठा निर्णय म्हणजे व्याजदर ठरवणे. हा सगळा खरा खेळ आहे. आता हे मी तुम्हाला अगदी सोपं करून सांगतो. जेव्हा वस्तू खूप महाग होतात तेव्हा फेडला ते कंट्रोल करायचं असतं. फेड काय करतं? ते व्याजदर वाढवतं. व्याजदर वाढले की काय होतं? बँकेकडून कर्ज घेणं महाग होतं. लोक घर गाड्या घेणं कमी करतात. लोकांच्या हातातला पैसा कमी होतो, खर्च कमी होतो आणि हळूहळू महागाई खाली येते. जेव्हा लोकांच्या नोकऱ्या जातात, कंपन्या बंद पडतात, तेव्हा अर्थव्यवस्थेला बूस्ट करायचं असतं. फेड काय करतो? ते व्याजदर कमी करतं. व्याजदर कमी झाले की कर्ज स्वस्त होतं, लोक जास्त खर्च करतात, कंपन्या नवीन गुंतवणूक करतात आणि नवीन नोकऱ्या निर्माण होतात. तर फेडचं काम या दोन्ही गोष्टीमध्ये बॅलन्स ठेवणं आहे. महागाई वाढली की रेट वाढवा, मंदी आली की रेट कमी करा. आता या दोन्ही निर्णयाचा ट्रेडिंगच्या भाषेत हॉकीज आणि डोईस म्हणतात. हॉकीज वर्सेस डोईस हाच खरा खेळ आहे. हा भाग नीट समजून घ्या. तुम्ही सगळी ट्रेडिंग यावर अवलंबून आहे. हॉकीज म्हणजे काय? हॉकी म्हणजे बाजाराची नजर. जशी शिकारी असते तशी फीडची नजर महागाईवर असते. जेव्हा फीड हॉकीज असतं तेव्हा त्याचा अर्थ आहे की फीड महागाईबद्दल चिंतित आहे आणि ती कमी करण्यासाठी फीड व्याजदर वाढवणार आहे. हे मार्केटसाठी निगेटिव्ह मानलं जातं. डोवीज म्हणजे काय? डोईज म्हणजे कबूतर. कबूतर हे शांतीचं प्रतीक आहे. जेव्हा फीड डोईज असतं तेव्हा त्याचा अर्थ आहे की फीडला महागाईची चिंता नाही, पण त्यांना देशाच्या विकासाची आणि नोकऱ्याची चिंता आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला मदत करण्यासाठी फीड व्याजदर कमी करणार आहे. हे मार्केट पॉझिटिव्ह मानलं जातं. थोडक्यात काय? हॉकीज म्हणजे व्याजदर वाढणार, मार्केट खाली. डोईज म्हणजे व्याजदर कमी होणार, मार्केट वर. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, गोल्ड आणि फॉरेक्स याचा काय परिणाम होतो? फॉरेक्स मार्केट वर परिणाम.
हे सोपं आहे. जेव्हा फेड हॉकीज असतं म्हणजे व्याजदर वाढवणार, तेव्हा अमेरिकन डॉलर US गुंतवणूक केल्यास जास्त रिटर्न मिळतो. त्यामुळे जगभरातले गुंतवणूकदार इतर करन्सी जसे युरो पाऊंड विकून USDT घेतात. यामुळे USDT इंडेक्स रॉकेट सारखा वर जातो आणि युरो USDT GBP USDT खाली पडतात. जेव्हा फीड डोईज असतं व्याजदर कमी करणार, तेव्हा USDT मध्ये कमी रिटर्न मिळतात. लोक USDT विकतात आणि USDT कमजोर होतो. गोल्डवर परिणाम. हा मुद्दा नीट समजून घ्या. गोल्ड आणि US डॉलर याचं उलट नातं आहे. 36चा आकडा आहे. पहिले कारण, जेव्हा डॉलर मजबूत होतो तेव्हा गोल्ड कमजोर पडतं. दुसरे कारण, गोल्ड तुम्हाला कुठलंही व्याज देत नाही. जेव्हा फेड हॉकीज होतं तेव्हा लोक गोल्ड विकून डॉलरमध्ये पैसे टाकतात, कारण तिथे त्यांना 5% किंवा 6% फिक्स व्याज मिळतं. त्यामुळे गोल्डवर सेलिंग प्रेशर येतो आणि गोल्ड क्रॅश होते. जेव्हा फेड डोईज होतं तेव्हा डॉलरमध्ये काहीच रिटर्न मिळत नाही, तेव्हा लोक सुरक्षित गुंतवणूक म्हणून गोल्ड खरेदी करतात. त्यामुळे रॉकेट बनतो गोल्ड. सारांश म्हणजे काय याचा? फीड हॉकीज USDT वर, डॉलर खाली. फीड डोईज USDT खाली, गोल्ड वर. असं. तर मित्रांनो, पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही ऐकाल की फीड मीटिंग आहे तेव्हा 2 गोष्टी लक्षात ठेवा. मार्केटची अपेक्षा काय आहे? जर मार्केटला वाटत असेल की रेट कट होतील आणि फीडने उलट केलं तर मार्केट क्रॅश होणार. खरा खेळ सरप्राईजचा होतो. प्रेस कॉन्फरन्स. निर्णयानंतर 30 मिनिटांनी फेडचे चेअरमन स्पीच देत असते. भविष्यातील काय बोलणार, त्याचा टोन हॉकीज आहे की डोवीज यावर मार्केटची पुढची दिशा ठरते. माझा सल्ला, जर तुम्ही नवीन ट्रेडर असाल तर फीड मीटिंगच्या दिवशी विशेष बातमी येण्याच्या आधी, तास आधी आणि तास नंतर ट्रेडिंग टाळा. यावेळेत व्होलटाईल इतकी जास्त असते की तुमचे स्टॉप लॉस सहज उडू शकतात. मार्केटला स्थिर होऊ द्या. एक दिवस पकडू द्या, ट्रेंड पकडू द्या, मग ट्रेंडच्या एंट्री घ्या. मला आशा आहे की हा डिटेल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि फीड मीटिंग म्हणजे काय हे तुम्हाला स्पष्ट झालं असेल. पुढच्या फीड मीटिंगला मी स्वतः लाईव्ह ट्रेड करणार आहे ड्रीम ट्रेडर अक्षय या चॅनलवर. माझ्यासोबत ट्रेडिंग, लाईव्ह ट्रेडिंग आणि अनालाइज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला NFP डेटावर असाच डिटेल व्हिडिओ हवा आहे का. तर आज 11:30 वाजता आहे फीड मीटिंग. पाहूया 11:30 वाजता काय होते.